संभाजी ब्रिगेड ने विधानसभा चुनाव में शिवसेना उद्धव ठाकरे गुट से 25 सीटें मांगी हैं। संभाजी ब्रिगेड का शिवसेना उद्धव ठाकरे गुट के साथ गठबंधन है। आज पिंपरी चिंचवड में आयोजित राज्य व्यापी कार्यकारिणी की बैठक में संभाजी ब्रिगेड ने मांग की कि आगामी विधानसभा चुनाव में शिवसेना ठाकरे समूह को हमें 25 सीटें देनी चाहिए। अगर हमें विधानसभा में 25 सीटें दी गई तो संभाजी ब्रिगेड ने भी शिवसेना के मशाल चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ने की तैयारी दिखाई है। साथ ही स्कूली पाठ्यक्रम में मनुस्मृति श्लोकों को शामिल करने के फैसले का भी संभाजी ब्रिगेड ने कड़ा विरोध किया है। मनुस्मृति के श्लोकों के खिलाफ संभाजी ब्रिगेड राज्य की सड़कों पर उतरकर राज्य सरकार के खिलाफ प्रदर्शन करेगी। महाराष्ट्र शिव फुले शाहू अम्बेडकर जैसे महापुरुषों का है और संभाजी ब्रिगेड ने मांग की है कि उन जैसे महापुरुषों के विचारों को स्कूली पाठ्यक्रमों में शामिल किया जाना चाहिए। संभाजी ब्रिगेडने लोकसभेमध्ये प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि सर्व महाविकास आघाडीसोबत संभाजी ब्रिगेड ताकदीनं पूर्ण 48 लोकसभामध्ये प्रचाराच्या दरम्यान काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या अनुषंगाने आजची आमची बैठक होती आणि आगामी विधानसभेच्या अनुषंगाने 25 जागा संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये लढवणार महाविकास आघाडीसोबत हे आमच्या आजच्या बैठकीतला झालेला निर्धार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली आणि चिखली हे विधानसभा क्षेत्र आम्ही निवडलेले आहेत आणि बाकी 23 विधानसभा क्षेत्रांचं आम्ही जाहीर पुढे नाव करू। तसंच जी काय आज महाराष्ट्रामध्ये भूमिका चालू आहे, वेगळ्या पक्षांच्या माध्यमातून जे काय विरोधी पक्ष काम करतात, सरकार कोणते असो त्यांनी मायबाप सरकार म्हणून सर्व जनतेचं रक्षण केलं पाहिजे। परंतु आज जे काही उद्योग पळवून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांच्या तोंडचा घास घेण्याचं काम हे सरकार करते। जे काही 37 उद्योग या पुणे क्षेत्र अशा क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर जात आहेत, तर त्यासाठी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की याला कारणीभूत हे सर्व सरकार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि या पुण्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री यांनी तात्काळ संवेदनशील राहून या पदाचा राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा विचार करावा आणि हे उद्योग पुन्हा पुण्यातच राहावेत आणि जे काही पळून लावलेले उद्योग आहेत, फॉक्सकॉन सारखे उद्योग आहेत, ते सुद्धा परत या महाराष्ट्रामध्ये आणावेत। कारण गावखेड्यातला शिकलेला शेतकऱ्यांचा पोरगा या बेरोजगार राहू नये ही भूमिका यांनी घेतली पाहिजे। ही सुद्धा संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे आणि या अनुषंगाने आजची आमची बैठक आहे। शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील आणि शाळेंचे प्रश्न असतील, या सर्व विषयावर संभाजी ब्रिगेड सातत्याने आंदोलन करते आणि 3 जून पासून या भूमिकांवर आमचं आंदोलन आहे। जे काय मनुस्मृती या शिक्षण पद्धतीमध्ये लादण्याचं काम हे सरकार करते, त्याचा संभाजी ब्रिगेड तीव्र शब्दामध्ये विरोध करते। या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांनी घडवलेलं आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र आहे, तो टिकला पाहिजे। यासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार आहे। मनुस्मृती या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही लादू देणार नाही, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। या अनुषंगाने आमची वाटचाल आहे। ब्युरो रिपोर्ट, V सर्व्हिस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।